दाऊद सध्या काय करतोय? 1993 मुंबई, बॉम्बस्फोट, सायरनचा आवाज, धुरांचे लोट आणि भीतीने गाठलेलं शहर. एका व्यक्तीने भारताच्या आर्थिक राजधानीला अक्षरशः हादरावून सोडलं आणि ती व्यक्ती म्हणजे दाऊद इब्राहिम, मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार. 12 मार्च 1993 रोजी मुंबईत सलग 12 बॉम्बस्फोट झाले. या हल्ल्यामध्ये 250 पेक्षा अधिक निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला आणि हजारो लोक जखमी झाले. या संपूर्ण कटामागे दाऊद हा मुख्य मास्टरमाइंड होता. या हल्ल्यानंतर दाऊद भारतातून फरार झाला आणि त्यानंतर त्याने आपले आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्क अजून मजबूत केलं. आजही सर्वात मोठा प्रश्न कायम आहे, दाऊद नेमका आहे तरी कुठे आणि तो सध्या काय करतोय? मिळालेल्या विविध माहितीनुसार दाऊद पाकिस्तानच्या कराची शहरामध्ये राहतो असे सांगितलं जाते. कराचीमधून तो आपल्या संपूर्ण नेटवर्क्सवर नियंत्रण ठेवतोय असेही अनेक विश्लेषकांच्या मते सांगितलं जाते. दाऊद सध्या काय करतो याबाबत अनेक दावे केले जातात. कराचीमध्ये बसून तो रिअल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतलेला असल्याचं सांगितलं जातंय. फ्रंट कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या आर्थिक व्यवहाराचे जाळे तो चालवतोय. याशिवाय दाऊदचे पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आणि आर्मीशी संबंध असल्याचे अनेकदा बोलले जाते. स्मगलिंग, हवाला आणि इतर बेकायदेशीर व्यवहारांमध्ये तो सहभागी असतो आणि त्या बदल्यात त्याला संरक्षण आणि आर्थिक कमिशन मिळतं असेही बोललं जाते. पाकिस्तानच्या राजकारणात देखील त्याचा आर्थिक प्रभाव असल्याचे काही लोकांचं मत आहे. विशेषतः इम्रान खान यांना सत्तेत आणण्यासाठी दाऊदने आर्थिक मदत केली होती असा दावा अनेक ठिकाणी केला जातो. भारतामध्ये होणाऱ्या दहशतवादी कारवायांमध्येही दाऊदचं नेटवर्क सक्रिय असल्याचे बोलले जाते. त्याच्या गँगद्वारे विविध प्रकारचे बेकायदेशीर व्यवहार आजही चालू असल्याचा आरोप आहे. ड्रग्ज तस्करीच्या बाबतीत देखील दाऊद गँगचा मोठा सहभाग असल्याचे सांगितले जाते. भारतासह अनेक देशांमध्ये ड्रग्ज पोचवण्यामध्ये त्याचे नेटवर्क कार्यरत असल्याचे दावे आहेत. त्यामुळे लाखो तरुण व्यसनाधीन झालेले आहेत आणि समाजावर त्याचे गंभीर परिणाम देखील होत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील दाऊद गँगचे संबंध असल्याचं बोललं जातंय. मेक्सिकोमधील कुख्यात ड्रग डीलर इल मेंचो यांच्या कर्टेल सोबत दाऊद गँग जोडली असल्याचा दावा अनेक ठिकाणी केला जातोय. दरम्यान अनेक वेळा दाऊद इब्राहिम मृत्युमुखी पडल्याच्या बातम्या देखील समोर येतात, परंतु प्रत्येक वेळी त्याच्या जिवंत असल्याची माहिती समोर आली आहे आणि यामुळे या बातम्यांवर विश्वास ठेवायचा की नाही हा संभ्रम आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या धुरंधर 2 या चित्रपटामध्ये देखील दाऊद इब्राहिमचे पात्र दाखवण्यात आले आणि यात देखील त्याने भारताविरुद्ध कट आणि कारस्थान रचत असल्याचे दाखविले आहे. धुरंधर 2 मध्ये तर दाऊद इब्राहिम यांच्या सूचनेवर रहमान डकेतचे एन्काउंटर करण्यात आले असे दाखवलेले आहे. सत्य काय आहे हे कुणालाच माहित नाही, परंतु याच दाऊद इब्राहिममुळे मुंबई बॉम्बस्फोटामध्ये शेकडो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या कुटुंबियांच्या मनात आजही वेदना आणि न्यायाची अपेक्षा कायम आहे. म्हणूनच अनेकदा असेही वाटते, जोपर्यंत दाऊद इब्राहिम जिवंत आहे तोपर्यंत हल्ल्यातील पीडितांना खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला नाही. दाऊद हा फक्त एक गुन्हेगार नाही, तर तो भारतासाठी एक जिवंत धोका आहे आणि त्याचमुळे अनेकांच्या मनात एकच अपेक्षा होती, दाऊदचा खात्मा होणार आणि त्यांना न्याय मिळणार. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा.